नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे मनापासून स्वागत. मित्रांनो, राज्यशास्त्राचा अभ्यास करताना वयोमर्यादा म्हणजेच एज लिमिट्स हा टॉपिक खूप कन्फ्युजिंग वाटतो. परीक्षेत प्रश्न येतो, पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती? 25 की 30? किंवा हायकोर्टाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती? 62 की 65? आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकही मार्क जाऊ देणार नाही. आपण डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच 35 पासून 18 पर्यंत सर्व पदे एकाच चार्टमध्ये बघणार आहोत. चला, तुमचा वेळ न घालवता सुरू करूया. सुरुवात करूया सर्वात मोठ्या वयापासून, 35 वर्षे. मित्रांनो, हे वय कोणासाठी लागते? तर देशातील आणि राज्यातील जी सर्वोच्च पदे आहेत, हायेस्ट कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट्स आहेत, त्यांच्यासाठी. फक्त 3 व्यक्तींची नावे लक्षात ठेवा. 1. राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. 2. उपराष्ट्रपती, व्हाईस प्रेसिडेंट. आणि 3. राज्यपाल, गव्हर्नर. या तिघांनाही वयाची 35 वर्षे पूर्ण असावी लागतात. ट्रिक: असं समजा की हे आपल्या लोकशाहीतील आजोबा आहेत. अनुभवासाठी वय जास्त लागते. नोट: इथे एक टीप लक्षात ठेवा. भारताचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी 35 वयाची गरज नाही. ते 25 वर्षांचे तरुणसुद्धा असू शकतात. 35 फक्त या 3 घटनात्मक प्रमुखांसाठी आहे. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, 30 वर्षे. हे वय कोणासाठी आहे? तर वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच अपर हाऊसच्या सदस्यांसाठी. वरिष्ठ सभागृह म्हणजे कोणते? केंद्रात असते राज्यसभा आणि राज्यामध्ये असते विधान परिषद. जर तुम्हाला या दोन्ही सभागृहांचे म्हणजेच MP किंवा MLC व्हायचे असेल तर तुमचे वय किमान 30 वर्षे पूर्ण असावे लागते. इम्पॉर्टंट पॉइंट: आता इथे लक्ष द्या. जर एखादी व्यक्ती राज्यसभेची सदस्य असेल आणि ती पंतप्रधान झाली, उदाहरणार्थ मनमोहन सिंग किंवा इंदिरा गांधी, तर त्यांचे वय किमान 30 वर्षे असणे आवश्यक असते, कारण ते वरिष्ठ सभागृहातून आलेले असतात. आता येतो सर्वात महत्त्वाचा आणि आयोगाचा आवडता ग्रुप, 25 वर्षे. हे वय आहे लोकांचे सभागृह म्हणजेच लोअर हाऊस. येथे लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तरुणांना संधी दिली जाते. 1 लोकसभा सदस्य म्हणजेच MP आणि 2 विधानसभा सदस्य म्हणजेच MLA. आणि आता सर्वात महत्त्वाचे 2 प्रश्न. पंतप्रधान म्हणजेच PM आणि मुख्यमंत्री म्हणजेच CM होण्यासाठी किमान वय किती? तर उत्तर आहे 25 वर्षे. का? कारण पंतप्रधान हे सहसा लोकसभेचे नेते असतात आणि मुख्यमंत्री विधानसभेचे. जर एखादा तरुण वयाच्या 25व्या वर्षी खासदार झाला तर तो भारताचा पंतप्रधान सुद्धा होऊ शकतो. म्हणून PM-CM = मिनिमम 25 इयर्स. आता येऊया गावाकडे आणि आपल्या हक्काकडे. येथे 2 आकडे आहेत, 21 आणि 18. पहिला आकडा 21 वर्षे. हे वय स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आहे. म्हणजेच तुम्हाला गावात सरपंच व्हायचे असेल किंवा शहरात नगरसेवक किंवा महापौर व्हायचे असेल तर तुमचे वय किमान 21 वर्षे लागते. ट्रिक: भारतात लग्नाचे वय आणि स्थानिक इलेक्शन लढवण्याचे वय आता 21 आहे. दुसरा आकडा 18 वर्षे. हे वय आहे मतदान करण्याचा अधिकार म्हणजेच वोटिंग राईट. मित्रांनो, एक फॅक्ट लक्षात ठेवा. आधी मतदानाचे वय 21 होते, पण 61वी घटनादुरुस्ती 1989 जी राजीव गांधींच्या काळात झाली, त्यानुसार ते 21 वरून कमी करून 18 वर्षे करण्यात आले. हा प्रश्न परीक्षेत खूपदा विचारला जातो. व्हिडिओ संपवण्याआधी हा बोनस चार्ट बघा, कारण इथे मुलं खूप कन्फ्यूज होतात. निवडणूक लढवण्याचे वय बघितले, आता निवृत्तीचे वय म्हणजेच रिटायरमेंट एज बघा. गट 1 केंद्र पातळी म्हणजे सेंट्रल लेव्हल. सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, UPSCचे अध्यक्ष किंवा सदस्य, CAG म्हणजे CAG आणि निवडणूक आयुक्त. या सर्वांचे निवृत्तीचे वय असते 65 वर्षे. गट 2 राज्य पातळी म्हणजेच स्टेट लेव्हल. उच्च न्यायालय, हायकोर्टचे न्यायाधीश, MPSCचे अध्यक्ष किंवा सदस्य यांचे निवृत्तीचे वय असते 62 वर्षे. फोकस: मुलं इथेच चुकतात. हायकोर्टाच्या जजना 65 करतात. नाही, हायकोर्ट आणि MPSCसाठी 62 आहे आणि सुप्रीम कोर्ट आणि UPSCसाठी 65 आहे. हा फरक डोक्यात फिट ठेवा. तर मित्रांनो, आपण 35, 30, 25, 21, 18 आणि निवृत्तीचे 65-62 हे सर्व आकडे बघितले. तुम्हाला ही माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच सोप्या ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.